आता मग मंडळी, हिवाळ्यामध्ये आवळ्याचं सीझन सुरू होते. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. आवळा तुरट असला तरीही आवळ्याचे लोणचे चवदार लागते. एक वेळा आवळ्याचे लोणचे बनवले तर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दोन्ही काळामध्ये तुम्हाला आवळ्याचे लोणचे स्वादिष्ट हेल्दी खायला मिळते. मी या ठिकाणी 5 किलो आवळे घेतलेले आहे. आवळे छान स्वच्छ धुवून घ्यावे. आवळा धुतल्यामुळे माती असल्यास निघून जाते आणि आवळा एका कपड्यावर सुकण्यासाठी ठेवावा. आवळ्याला ओलावा असेल तर लोणचे खराब होऊ शकते. सुकलेल्या आवळ्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यावे. आवळा जड असल्यामुळे तुकडे करण्यास थोडे जड जाणार आणि वेळ पण भरपूर लागणार. मला 5 किलो आवळ्याचे तुकडे करण्यासाठी 3 तास लागले. तुम्ही बघू शकता आवळे आपले छान प्रकारे तुकडे करून झालेले आहे. आवळ्याचे लोणचे तुरट असले तरी मसाल्यामुळे आवळ्याची चव बदलत जाते. 5 किलो आवळ्यासाठी सर्वप्रथम मी राईची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. 1 वाटी लसण बारीक करून, मेथीदाणा 1 छोटी वाटी, अर्धी वाटी शाई जिरा, चवीप्रमाणे मीठ, चटणी व हळद हा सर्व मसाला वापरलेला आहे. सर्वप्रथम शाई जिरे आपण छान प्रकारे भाजून घेऊ मंद आचेवर. एका वाटीमध्ये जिरा काढून घेऊ आणि मिक्सरला जिऱ्याची पावडर करून घेऊ. छान प्रकारे मिक्सरला वाटून घेतलेला जिरा पावडर तयार. त्याचप्रमाणे मेथी दाणा पण छान प्रकारे भाजून घेऊ थोडा मंद आचेवर. मिक्सरला थोडा जाडसर फिरवून घेऊ. अशा प्रकारे सर्व मसाले भाजून घेऊ. आवळ्याच्या लोणच्याची तुरट चव असली तरीही खाण्याची इच्छा होते. एका पातेल्यामध्ये तेल जरा जपूनच टाकावे. तेल थोडे कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये लसण टाकून छान सोनेरी मंद आचेवर तळून घ्यावा. लसणाला कोणत्याच प्रकारचा ओलावा नसावा अशा छान प्रकारे तळावा. नंतर मोहरीची डाळ पण तेलामध्ये छान प्रकारे तळून घ्यावी. मंद आचेवर डाळ थोडी सोनेरी होऊ द्यावी. वर्षभर टिकून राहणार हे आवळ्याचं लोणचं हेल्दी व टेस्टी पण राहणार. आवळा थोडा तुरट असल्यामुळे मी मेथीदाणा थोडा कमीच वापरलेला आहे. आता मेथीदाणा छान प्रकारे भाजून घेतलेला आहे. त्यासोबत चटणी व हळद छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता शेवटून मी अर्धी वाटी मीठ घेतलेले आहे. थोडे मीठ जास्त लागले तरीही चालेल. मीठ टाकल्यामुळे सर्व मसाला एकजीव करून छान फिरवून घ्यावा. जिरा थोडा भाजून मिक्सरला फिरवला आहे त्यामुळे जिरा पावडर शेवटून वापरलेली आहे कारण जळू शकते त्यामुळे. जिरा पावडर टाकून छान फिरवून घ्यावे आणि गॅस बंद करून घ्यावा. मसाला छान प्रकारे थोडा वेळ थंड होऊ द्यावा. अर्ध्या तासामध्ये हा सर्व मसाला गार होतो आणि त्यामध्ये सर्व आवळ्याचे तुकडे टाकून एकजीव करून घ्यावे. हे आवळ्याचे लोणचे तुम्ही वर्षभर सुरक्षित ठेवू शकता. आणि हो मंडळी, सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका बरं. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत आवळ्याचे लोणचे अप्रतिम लागते. जर आवळ्याचे लोणचे वर्षभर टिकवायचे असेल तर 1 किंवा 2 निंबूचा रस आवळ्याच्या लोणच्यामध्ये नक्की टाका. त्याच क्षणी तोंडाला पाणी सुटणार असे आवळ्याचे लोणचे तयार. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत.